राहुल्या, रुक तो। काय काय अस्मी, काय झालं? मैं रुक क्या लग रहा है पता है क्या? शीतली जे काय बोलली ना त्यावर आपण थोडा विचार करायला पाहिजे। काय विचार करायचा तवा? येड्यागत करते ती। अरे तो शीतल को आज जानता है क्या? वो ऐसा जानबूझकर तो नहीं बोली होगी ना। अगं पण ते असं डोकं फिरल्यावर का करते तेच कळणं झालंय मला। मुझे लगता है हमको एक बार मिलना चाहिए उसे। अगं त्या भैयानं काय बी केलं तर तिला त्यात काय तर काळबेळ आहे असंच वाटतंय। मी सांगून सांगून दमलो अगं। लेकिन उसके पास काहीतरी कारण असेल ना। कारण म्हणजे ती भैयावरती हाय लय राग खाऊन। हा म्हणजे तो बी चुकीचाच वागलाय आधी। तो तर कुठं साजू काय म्हणा। यास्मिन, त्या भैयाच्या लय गोष्टी मला पटत नाहीत। पण अगं ही काम तो लय मनापासून करतोय आपल्या इक्यासाठी, आणि तरीही सारखी सारखी त्याला पाण्यात बघत्या। देख वो जो भी है तिच्याशी बोलूनच कळलं आता आपल्याला। हा ते बी खरंच आहे म्हणा। अरे काय भी झाले तरी मैत्रीण आहे ती आपली। वो गलत होगी तो मिलके समझाते उसको। अगं पण मी बोलायचा ट्राय केला की तिच्या संग, मग ऐकलंच नाही माझं। फिर से समझाते। अरे आता आपण तिला एकटं नाही सोडायला पाहिजे। हा आणि आजा बी नाही इथं अगं। हाँ वो भी है ना। पण मला एक कळना, शीतलला एवढं कळतं, एवढी हुशार आहे, माशी का करते येड्यागत? अरे वही तो पता लगाना है ना। आणि समजा ती बोलते ते बरोबर असेल तर मग आपण तिला साथ द्यायची। हा असंच करू। सुमन, काय ग? ताई, मला लय काळजी वाटायला लागली हो। आपल्या घराला कुणाची नजर लागली काय माहित। नंतर घर सुटलं, अख्ख्या गावासमोर आपली पोरगी एकटी पडली हो। वय ग, पण सुमन, शीतली सगळ्या गावासमोर अशी का बोलली असेल ग? कोणाला ठाऊक असं का बोलली, पण सगळ्या गावाचा वाईटपणा घेतला का नाही तिनं? मला काय वाटतंय ताई, अजिंक्य गेल्यापासून शीतलाशी वागायला लागले। सुमन, अगं नवरा आपल्यापासून लांब असला ना की अशी चिडचिड होते बघ। नाही नाही ते विचार मनात येतात, झोप बी लागत नाही, हे असं येड्यागत होतं बघ। हे दुबईला गेले होते ना तेव्हा माझं बी सुरुवातीला असंच व्हायचं। ताई, पण काय करायचं तिचं? सुमन, आपण शीतलीला 2-4 दिवसासाठी इकडे आणूयात का? हा असंच करूया, आपण तिला इकडेच घेऊन येऊया। नाही पण पण काय आता? अगं तसं नाही, पण तिला असं नको वाटायला की आपण बी तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघतोय म्हणून। नाही, असं काय नाही, आपल्याला तिची काळजी वाटते म्हणून आपण तिला इकडे घेऊन येणार आहे। अगं व्हय, पण ह्या एका गोष्टीवरून ती हे सगळं घर डोक्यावर घेईल। आता तिला कसं समजवायचं तेच काय कळना झाले। पण मग आता आपण काय करायचं? तेच की। जितू शेठ, जितू शेठ, कार सचा एक सांगू का? बोल की। जरा मानून घेऊ नका। अरे बोल की गाडा गाडा। म्हणजे तुम्हाला पटतं का बघा, तुमच्या शीतला 4-5 दिवस गावी पाठवतो का कुठल्या तरी पाहुण्याकडे? कार हवा बदलली, वातावरण बदललं की बरं वाटेल तिला बी। कसंही 4 दिवस गावात फिरताना तिला अवघड होणार आहे। कोण काय बोललं ना तर तिची अजून चिडचिड होणार आहे। सचा तू म्हणतो त्याच्यात पॉइंट आहे। माझं डोकं फुटायची वेळ आली विचार करून करून। असं वागली असेल काय माहित। जितू शेठ, आता झालं ते झालं, द्या ना विषय सोडून। तिला 4-5 दिवस गावी पाठवा,
आपण तिच्या घरातली तयार झाली पाहिजे. होतील की तयार, न व्हायला काय झालं तयार? तसं नाही बाबा, आता आपल्या हातात काय आहे? तू शेठ मी मामाशी बोलून घ्या. ते बी होतं की एवढं प्रकरण झालं तेव्हा फाट्यावर. मी बोलतो समाधान दादाला. येऊ का? जे तू शेठ आजाला काय कल्पना आहे यातली? काय माहित बाबा, पण नसेल त्यांना काय कळावं. मग एक काम करा ना, तुम्ही आजीशी बोलून घ्या. कसं आहे, त्याच्या कानावर विषय असलेला बरा नाही का? बोलतो मी त्यांना. जरा नाजूक विषय आहे ना. अच्छा, अवघड झालंय सगळं. नमस्कार फेडरेशन अध्यक्ष. अगं बाई भैया, तुम्ही? काय चाललंय? काय नाही. कसं काय येणं केलं? सॉरी बर का, आम्ही अहो नाही हो, त्याची काही गरज नाही. असं कसं म्हणता गरज नाही? खरं तर ज्यांनी चुकी केली त्यानेच माफी मागायला पाहिजे. वय, पण आता आम्हीच माफी मागतो. तुम्ही एवढं गावाचं भलं करणारं काम करायला जात होते आणि आमच्याच घरातल्या माणसांनी असं. अहो असू दे, तेवढं व्हायचंच आता. वय, अहो आता तुम्ही होतात म्हणून तरी बरं, नाही तर दुसरं कोण असतं तर कुणाच ठाऊक काय केलं असतं. नाही अहो, कसं आहे, कधी कधी माणसाला कळत नाही आपल्याकडनं चूक होते, पण आपण समजून घेतलं पाहिजे ना. वय बर, कस काय येणं केलं? हा, अहो खरं तर आज येणारच नव्हतो, पण उद्या पक्षश्रेष्ठी येणार आहेत ना. लय महत्वाचं काम आहे. उद्या आले की स्वतः उभं राहून कमानीचं काम करून घेणार आहेत, म्हणून मग आजच आलोय. हे साहेब कोण? हा ते वय, त्यांना आम्हीच आणले, पेशंटला दाखवायला आणले. डॉक्टर आहेत ते, मानस उपचार तज्ञ. तुझी हिम्मत तरी कशी झाली? आत्ताच्या आता माझ्या घरातनं बाहेर व्हायचं. चल हो बाहेर, बाहेर निघ येत ना. चल निघ. अगं ए, आता तरी जरा नीट बोल की. हे असं आहे बघा डॉक्टर, सारखं आमच्या अंगावर धावून येत असतात. आता तर आम्हाला यांची भीती पण वाटायला लागली. हे लय शांतपणा दाखवू नका. तुझी सगळी मस्ती उतरवते का नाही बघ.